मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामवई इथं घरगुती वादातून वहिनी आणि पुतण्यानं काकाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणाचा काही तासातच उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं असून दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी न्यायालयानं दोनही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गोपाल रामकृष्ण भटकर यांनी 26 मार्चला माना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। सकाळी सुमारे 9:40 त्यांना पुतण्या स्वप्नील यांना फोन करून संजय काका मरण पावले अशी माहिती दिली। यानंतर ते ग्रामवई इथं पोहोचले असता संजय रामकृष्ण भटकर हे घरामागील गोठ्यात मृत अवस्थेत आढळून आले। सुरुवातीला पोलिसांनी मर्ग नोंद करून तपास सुरू केला। मृतदेहाचे शवविच्छेदन लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालय मूर्तिजापूर इथं करण्यात आलं। ॲडव्हान्स पोस्टमॉर्टम अहवालात गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं। यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची दिशा बदलली। सखोल चौकशीत वहिनी आणि पुतण्या यांनीच खून केल्याचं उघड झालं। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।